स्ट्राईकला फलंदाज आसिफ आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ताबिश. चला थोडंसं साईड द्या, थोडी साईड द्या. गेम ऑन. पहिलाच बॉल. इथे मात्र वाईड बॉल आहे. पहिलाच चेंडू आपण पाहिला तर अवांतरने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉल मैदानाच्या आत येतोय. दुसरा बॉल पुन्हा एकदा वाईड आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र ठोकलाय मित्रांनो. मोठा फटका परंतु सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट सपादान. विकेट नंबर 1. आजच्या दिवसातला मला वाटतं पहिला सर्व बॅटीचा फटका आहे आणि बॅटर आउट झालाय. कशाला वाजवतोय. चला पहिल्या विकेटचं पतन झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा बॉल आहे. खराब चेंडू आहे. त्याचा खरपूस समाचार. बॉल जातोय सीमा पार. येतोय चौकार. तर चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये लगवला गेलाय. 4 धावे. निशी टीमचा धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 6 धावा धावफलकावरती. दोनच बॉल म्हणून आम्ही फक्त धावा सांगितल्या. पुढचा बॉल निर्धावे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावफलकावरती. 3 बॉल 6 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका. बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा बॉल थांबणार नाहीये. हा नक्कीच जाईल कोस्टल रोड मध्ये. 6 धावांसाठी षटकार. षटकार लगवला गेलाय. हा बॉल पूर्णपणे शफल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. यष्टीरक्षक इथे करतोय चूक. सिंगल मात्र मिळतीये आणि सिंगलच्या जोरावरती पंच ही धाव 22 लेग बाईज की ऑफ द बॅट. 22 निर्णय कळवायचा पंच आमच्यापर्यंत. आपण मॅन ऑफ द सिरीज साठी एक मोठं बक्षीस आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली आहे ती 13 धावा.
13 runs on the board. अमन, नवीन गोलंदाज अमन. चला अमन प्लीज. व्हाट आर यू वेटिंग फॉर ब्रो? ऑन साइडला फटका सजवला आहे. वारंवार त्या दिशेमध्ये फटकेबाजी केली जाते. तर यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला टॅप करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मात्र मिळतीये आणि एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. या एका धावेने टीमची धावसंख्या दुसऱ्या षटकासह प्रगतीपथावरती असताना जाऊन पोहोचते ती 16 धावा धावफलकावरती. 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. हा बॉल चांगला आहे मित्रांनो. कमबॅक केला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये जरूर होताना आपण पाहतोय. इथे आपण पाहिलं तर जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाईल. 4 धावांसाठी येईल चौकार. तर या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 धावा धावफलकावरती. 20 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ जवळपास संपायला आलाय. एक चेंडू अजून देखील बाकी त्या ओव्हरमध्ये आणि 20 धावा. दमदार बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. पहिल्या 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती जरूर झालेल्या आहेत. चला अंकित प्लीज स्पीडअप करा तुम्ही. 2 षटकं झाली आहे जवळपास 20 मिनिटं ही 2 षटकं चालू आहेत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पंच लक्ष द्या थोडंसं वेळेकडे. जवळपास 12 वाजायला आलेत. चला चला अंकित प्लीज.
पहिला बॉल इथे पंचांचा इशारा मात्र येतोय अवांतरचा. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. व्हाईट बॉलचा इशारा पंच जरूर मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहू शकता. इथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती जरूर झालेली आहे. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये कॅच झाली असती तर मित्रांनो कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळाली असती, परंतु तसं काहीच झालेलं नाहीये. झाल्या त्या फक्त 2 धावा. 2 धाव्यांनी मात्र टीमची धावसंख्या पुढे सरकतीये आणि जाऊन पोहोचतीये 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती. 24 धावा, 24 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचे आपण पाहिले तर आणखीन 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक. यावेळेचा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये सनी यांच्या माध्यमातून मात्र झालाय पूर्ण. वाईड. दोन बॉल बाकी आहेत. 3च बॉल झाले त्या ओव्हर मधले. अजून 2 बॉल बाकी आहेत. स्पीडअप करा, स्पीडअप करा. हा बॉल इथे निर्धाव आहे. डॉट बॉलची समाप्ती झालेली आहे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा धावसंख्या स्थिरावते. आपण पाहिलं तर 24च्या घरामध्ये फक्त 4 धावा दिल्या 4 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. काय करेल गोलंदाज ते पाहणं गरजेचं. अंकित चांगली गोलंदाजी नेहमी आपल्याला या खेळाडूची बघायला मिळाली आहे. अगदी सकाळपासून हायेस्ट विकेट गेटर्सच्या यादीमध्ये देखील हा खेळाडू मित्रांनो त्याच प्रकारचं प्रदर्शन करतोय. आडव्या बॅटने अंकितला आसमान दाखवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फलंदाज बाद असेल. बॅटेड आउट. चला नवीन फलंदाज क्षणाचा विलंब न करता आतमध्ये या. 24 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती.
एवढा वेळ मित्रांनो मॅच का थांबते हे अजून देखील सकाळपासून समजलेलं नाहीये. प्रत्येक ओव्हर नंतर 10 मिनिटं मॅच थांबते. पंच प्लीज या गोष्टीकडे तुम्ही थोडं तरी लक्ष द्या. चला मित्रांनो 4 ओव्हरला तुम्ही 1 तास लावता. 4 ओव्हरला फायनली मॅच सुरू करा मित्रांनो प्लीज. पहिलाच बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक रिले कॅच व्हायची संधी होती.
पंच मागच्या चेंडूचा निर्णय कळवा. 1 धाव, 2 धावा, 2 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आला यश. चला स्टेजवरती गर्दी, कालवा थोडासा कमी करायचा आहे. स्टेजवरचा आरडाओरडा थोडासा कमी करायचा आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. यश आलाय शेवटचे 4 चेंडू टाकण्यासाठी. मित्रांनो मॅच चालू करा यार प्लीज. 1 तास झालं ही मॅच सुरू होऊन. चौकार आलाय, लगेच बॉल द्यायचा, लगेच आणि लगेच मॅच सुरू करा प्लीज. शेवटचे 3 चेंडू आहेत, लवकर टाकून घ्यायचे. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त टाइमपास मित्रांनो फिल्डिंग करणाऱ्या टीमने केला अख्ख्या दिवसभर. सर्वात जास्त प्रतापगड संघ. आणि यावेळेस चांगली बॅटिंग त्यांच्या विरोधात आपण पाहू शकाल. चौकारा पाठोपाठ षटकार. धावसंख्या झाली आहे 36. एक चौकार एका षटकाराच्या मदतीने 36 धावा झालेल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. नो बॉल आणि षटकार. 43 धावा झालेल्या आहेत. (43 रन्स). 43 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. फ्री हिट असेल. चला जुना बॉल नाहीये पंच. फ्री हिट बाकी आहे अजून. फ्री हिट नंतर काय, फ्री हिटला काय आलं पंच. डॉट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक. आणि तो देखील षटकार. 49 झाल्यात, 50ची गरज. चला फिल्डिंगला लगेच जायचंय. 12वा खेळाडू नसेल तर 2 धावांची पॅनल्टी देऊ आम्ही. 12वा खेळाडू नसेल तर 2 धावांची पॅनल्टी देऊ. श्रवण 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. पॅनल्टी देऊ, पॅनल्टी.
का अमन यांनी लगवले तर रोख रक्कम 10,000 रुपये दिले जातील, याची नोंद घ्या. एकच बॅट्समन पाठवा मित्रांनो दुसरा. भरपूर मित्रांनो टाइमपास अगदी सकाळपासून तुम्ही केलाय. अमर आणि अमन, चला मित्रांनो जायचं लगेच पॉपिंग क्रीजला. आसिफ के आकिब, आकिब ताजिब ताबिज. पहिलाच बॉल 4 धावांसाठी, चौकार जातोय का? यस. चला चला चला, विजयासाठी 50 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 50 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता पण ड्रॉप केला. 1 धाव मिळते. 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. 18 चेंडू 45 ची गरज. फटाफट खेळायचं मित्रांनो. थोडंसं आपल्याला दिलेला वेळ इथे समाप्त जवळपास होऊन गेलाय. तिसरा बॉल निर्धाव येतोय. 17 चेंडू 45 धावांची गरज या मॅच मध्ये. अजून देखील 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल गरंगळत मात्र जातोय डीप पॉइंटच्या आणि डीप कव्हरच्या मध्ये. तिथे मात्र मिळते सिंगल. 16 चेंडू आणि 44 धावांची गरज. 16 चेंडू 45 धावांची गरज. शेवटचा बॉल इथे आपण पाहिलं तर मोठा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. 15 चेंडू आणि 43 धावांची गरज. चला नवीन बॉलर लगेच यायचंय. नवीन बॉलर लगेच या प्लीज. नवीन बॉलर प्लीज लवकर या. इनाम तर या दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय श्री वेलकमजी ईश्वर राजपूत साहेब, त्यांच्या समोर ऑस्टिन भाई आणि फैजल भाई या त्रिमूर्तींचं इथे मात्र शुभागमन होते. त्यांचं स्वराज्य चषक 2025 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. चला चला मित्रांनो, ओव्हर संपल्यानंतर एवढा वेळ थांबू नका प्लीज. यावेळेस ऑन साइडला बॉल वळवलाय. 1 धाव तिथे मात्र मिळतीये. दुसरीचा इथे प्रयत्न नसेल. सिंगल आली आहे फक्त मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाहीये. चला गोलंदाज परत एकदा या. पुढचा बॉल विकेटच्या अगदी अंतिम चरणात. डॉट बॉल आहे मित्रांनो. प्रत्येक निर्धाव चेंडू विजयाच्या समीप घेऊन जाणार असू शकतो सिंहगड संघाला. टीमची धावसंख्या झाली आहे ती मात्र 8 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. अजून देखील 42 धावांची गरज. 13 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण
12-41 समीकरण अजून देखील शिल्लक आहे. 12 चेंडू आणि 41 धावांची अजून देखील आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. अवघड आहे परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये मित्रांनो. इथे देखील आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि 41 वाईट बॉल आहे सॉरी. 12 चेंडू आणि 41 धाव. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे सॉरी. 12 बॉल 40 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. 11-40 समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल येईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. चला नवीन बॉलर लगेच यायचंय. नवीन बॉलर प्लीज लवकर या. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 10 चेंडूत 6 षटकार लगवायचे आहेत मित्रांनो या मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहिला तर आखिब इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. पुढचा बॉल हा देखील मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आहे. 9 चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे चौकार किंवा 9 पैकी 6 चेंडू मागे षटकार लगवावा लागेल. हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धावच मिळेल मित्रांनो. डिसार्ड बॉडी लँग्वेज पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. सामना सोडल्याचे दृश्य आपण सर्वजण नक्कीच पाहू शकाल या खेळाडूंमध्ये. पुढचा बॉल हा देखील आपण पाहिला तर निर्धाव आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणारा असू शकतो या टीमला. पुढचा बॉल वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा अवांतरचा येतोय. नो बॉल. नो +1.
7 बॉल आणि 32 धावांची गरज. चांगला झेल. 6 बॉल 32 धावांची गरज. फ्री हिट होती, फ्री हिट. येस. 5 बॉल आणि आता मात्र 31 धावांची गरज. मॅच मध्ये फक्त उरली आहे ती औपचारिकता. 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. ट्रॉफी कोरली आहे. आपण पाहिलं तर सिंहगड संघाच्या नावावरती आसिफ, चार बॉल 30. 4 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये. तर 4 चेंडूने अजून देखील विजयासाठी 30 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आपण पाहू शकाल. शेवटच्या टप्प्याला या स्पर्धेच्या. बॉल द्यायचा, बॉल. चला 3 बॉल बाकी आहेत. यस. चौकार लगावला गेलाय. इथून आपण पाहू शकाल नक्कीच मॅच मध्ये औपचारिकता. फक्त मित्रांनो गुलाल डिक्लेअर करायची. इथून आपण पाहू शकाल आडव्या बॅटने फटका सजवलाय. 1 बाउन्स बॉल जाईल इन टू द फेन्स. 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा कानाकती फटका. चौकार. तर नक्कीच चौकार मात्र मैदानावरती लगवला गेलाय. उशीर झाला मित्रांनो या फटक्यांसाठी असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स साडेएम आणि रिव्हर्स स्कूपच्या जोरावरती देखील चौकार. आणि त्याचबरोबर चॅम्पियन्स ठरतोय मित्रांनो स्वराज्य चषक 2025 चा सिंहगड संघ. एकदा जोरदार टाळ्या या संपूर्ण टीम साठी झाल्या पाहिजेत. आणि रनरअप्स आणि सीझन 1 ची देखील ते चॅम्पियन आहेत. अनबीटन मित्रांनो. आणि रनरअप साठी देखील टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आपण पाहू शकाल प्रतापगड या टीम साठी. चला बेस्ट बॅट्समन बक्षीस समारंभाकडे जाऊया आपण.
सर्वजण थकलेलेच दिसत आहेत, आवाज येत नाही कोणाचा. चला, सर्वांनीच खूप मेहनत घेतली होती. मुख्य म्हणजे जर कोणाचे आभार मानायचे असतील तर ओनर्स, कॅप्टन, आयकॉन यांच्याही आधी कमिटी मेंबरचे, कारण ते दिवस रात्र इथे मेहनत करत होते. त्यामुळे हा एवढा चांगला असा आपला प्रोग्राम संपन्न झाला आहे. आणि त्यानंतर सर्व जितके पण 6 टीमचे जे ओनर्स होते त्यांचेही हार्दिक अभिनंदन. त्यांचा खूप मोलाचा वाटा होता. आणि कॅप्टन आणि आयकॉन यांना तर आपण नंतर वर बोलवणारच आहे. आणि हॅलो, हां, आता मी सर्वप्रथम 6च्या 6 ओनरला आपलं चषक कसं होतं हे बोलण्यासाठी 2 शब्द त्यांनी बोलावे ही विनंती करतो. आणि पहिल्या संघाचे ओनर आहेत रायगडचे ओनर आशिषजी चौरसिया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टूर्नामेंट तो बहुत अच्छा था सर. आपने आदित्य भाई आपने जो किया है ना ये कोई नहीं कर सकता ये लेवल पे. आपने जो काम किया है ना वो कोई नहीं कर सकता, इतना तो मैं डेफिनेटली बोल सकता हूँ. और आपने हमको ऑनर बनाने के लिए चांस दिया उसके लिए थैंक यू सो मच. और स्वराज प्रतिष्ठान चक्स के लिए मैं एनी टाइम रेडी रहूँगा, जो भी काम बोलोगे बिंदास. थैंक यू सो मच. आता मी विनंती करेल प्रतापगडचे जे ओनर आहेत अश्विन भाऊ खांडेकर यांना 2 शब्द बोलण्यासाठी. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम तर मी स्वराज्य प्रतिष्ठान आणि आदित्यजी आर्यन यांचे खूप आभार मानतो की त्यांनी मला या मंचावरती ओनर बनवायचा चान्स दिला. आणि दुसरे तर आपल्या सगळ्यांनी या दिवसभरात जो आनंद घेतला आणि हे मनोरंजनाने आपला उत्सव साजरा केलाय. आणि यापुढेही आदित्यजी आर्यनला आपण असाच सपोर्ट करत राहू, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना सपोर्ट करत राहू. आणि मला हा आपल्यातला भावी नगरसेवक आणि त्याच्याही पुढची वाटचाल देणारा असा युवा नेतृत्व दिसत आहे, तर त्याच्यासाठी खरंच सगळ्यांनी सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता पुढच्या संघाचे ओनर पन्हाळगड संघाचे ओनर देवेंद्र चालके. सर्वात पहिला तर आपले स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक आदित्य आर्यन यांनी एकदम पहिली वार्ता तर हे आहे की इथे माझ्याबद्दल कोणी बोलूच नका.
आणि मेन म्हणजे सांगायचं झालं की सिंहगड हा असा संघ आहे, आपल्या प्रतिष्ठानचे 2 चषक झाले आणि दोन्ही वेळेस सिंहगड संघानंच ट्रॉफी मारली आहे. सिंहगड संघाचे ओनर शारीफबाईंना मी 2 शब्द भाई देखो सब बोल चुके हैं जो मेरे को बोलने का था, तो सिर्फ एक ही चीज़ बोलूँगा, सेम टू सेम. नाही नाही आता भाई बोला ना यार अभी आता ओनर झाले जे विनिंग टीमचे कर्णधार आहेत श्रवण वाडेकर यांनी मंचावर यायचं आणि आपले मनोगत व्यक्त करायचं. सर्व प्लेयर्स चांगले खेळलेत पण परत आमचे प्लेयर्स हटकेच होते गेल्या वर्षी सारखेच आणि ही सेकंड टाइम आम्ही ट्रॉफी मारतोय आता आणि परत पुढच्या वर्षी पण आम्हीच ट्रॉफी मारू ही तुम्हाला आश्वासन देतोय. धन्यवाद. आता जो उपविजेता संघ आहे प्रतापगडचे कर्णधार गणेश सूर्यन यांनी स्टेजवर यायचं आणि हे इंग्लिश मध्ये बोलणार आहेत. मेरी टीम ने जितना मेहनत किया, जो कुछ भी किया, मुझे बहुत खुशी हुई. उन्होंने मेरे को यहाँ तक लेके आके जो कुछ भी किया उनका हार्ड वर्क, थैंक यू. तुम्हारी मेहनत रंग लाई. कुछ नहीं, नेक्स्ट ईयर अपन ट्राई करेंगे फाइनल मारने का. आणि सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या, जे आपले अँकर होते पूर्ण मॅचचे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता आपण सर्वात पहिलं जे उत्कृष्ट खेळाडू बनलेत चषकचे, तर उत्कृष्ट खेळाडू आपण निवडला प्रतापगड संघामधून अंकित नाईक. त्यांनी खरंच खूप उत्कृष्ट बॉलिंग केली होती, स्पिन टाकत होते. 7 विकेट घेऊन त्यांनी सगळ्यात हायस्ट विकेट टेकर बनले ते या चषकाचे. मी फैजलभाई यांना आमंत्रित करेल की त्यांनी त्यांच्या हाताने हे हॅलो आता आपण उत्कृष्ट फलंदाज देणार आहेत. उत्कृष्ट फलंदाज भलेही यावर्षीचा विनर नसला तरी तो उत्कृष्ट फलंदाज आहे आणि ते सर्वांनाही माहिती आहे. जितके पण आपले आज प्लेयर्स होते त्यांनी खेळताना बघितलं असेल त्याला किंवा त्याच्याबद्दल माहिती असेल. छोटे सरकार, प्रभात हरियान. नाही आपले अजून कोण? अमनभाई, अमनभाई या मंचावर या. अमनभाईंना मी मंचावर. हा काय अरे बाप रे बाप. ओमकार सानप, SS कंपनी. लवकर आहे भाऊ.
आता मी मंचावर ओनर्स आणि ओनर्स थोडे बाजूला होऊन जावा. उपविजेता आता जे उपविजेता संघ आहे रायगड संघ. हा प्रतापगड. जे उपविजेता संघ आहे प्रतापगडचे सर्व खेळाडूंनी वर यायचं. त्यांच्या कॅप्टन आयकॉन ओनर नाही ओनर लागणार. हा तर या ना लवकर वर. ॲक्च्युली यांना आता मेडल घालायचं आहे. हां तर मेडलसाठी मी ओमॅक्स आव 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 नाही नाही आव 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 ना ओम. हे आज जे आपला DJ सेटअप होता हे आजच नाही, आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ते आपल्याला DJ सेटअपसाठी उपलब्ध असतात. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजल्या पाहिजे जोपर्यंत मेडल घालतात. आता उपविजेता को देना है भाई. पूरे टीम को बुला के दे देने का. हाँ तो 2 जन को बुलाओ, कैप्टन और आइकॉन को बुलाओ. कॅप्टन उपविजेता संघाचे कॅप्टन आयकॉन आणि जे ओनर आहेत. अच्छा कॅप्टन आणि ओनर आहेत त्यांनी पुढे यायचं आहे. ट्रॉफी कोण देणार नाही तर सगळ्यांचेच कोण ना कोणतरी गॉडफादर असतात, बॉस असतात, त्यांचे गायडर असतात. तसेच जे माझे गायडर आहेत माझे गॉडफादरच आहेत, माझे बॉसच आहेत. ते म्हणजे माझे आईसाहेब आहे. तर मी माझ्या आईसाहेबांच्याच हस्ते त्यांना ती ट्रॉफी प्रदान करण्यासाठी बोलवेल. हॅलो. आता जे विजेता संघाचे प्लेयर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी वर यायचं. विजेता संघाचे जितके पण प्लेयर्स आहेत सगळ्यांनी वर यायचं. ह्यांना मेडल्स गुरुबाई घालतील. हो ना. टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांनी. विजेता संघ आहे हा.
ताबिश भाई आओ ना ऊपर। आता ओनर को शारिक भाई मी उपविजेता संघाला विनंती करतो, स्वतःचं पारितोषिक घेऊन झाला असेल तरी बक्षीस समारंभ संपलेला नाही आहे. तर आता ज्या मेन ट्रॉफीसाठी, ज्या चषकासाठी आज आपण इथे दिवसभर क्रिकेट खेळत होतो, एकामेकाशी थोडेसे झुंजत होतो, एकामेकाशी थोडे नाराज झालो आहे, थोडे खुश झालो आहे, एकामेकाचा गेम बघून इम्प्रेस झाला, तर त्या ट्रॉफीसाठी आणि त्या ट्रॉफीचे मानकरी ठरलेले सिंहगड सलग दुसऱ्यांदा मी सिंहगड संघाच्या ओनर, कॅप्टन आणि आयकॉन प्लेअरला मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो. आता ही ट्रॉफी देणार कोण, तर ह्या चषकाचा, या प्रतिष्ठानचा जर सर्वात मोठा मान कोणी असेल तर ते टीम SP म्हणजेच आपले कमिटी मेंबर असतील, ज्यांनी आज दिवसभर गेल्या 1 महिन्यापासून जे मेहनत करतात आहे, मदत करतात आहे, त्यांच्या हस्तेच ही ट्रॉफी विजेता संघाला देण्यात येणार आहे. तर जितके पण आपले कमिटी मेंबर्स होते त्या सगळ्यांनी मंचावर यायचं आहे आणि ट्रॉफी विजेता संघाला द्यायची आहे. अद्वैत अरे एक साइड आपकी टीम सेंटर में आ जाओ. हाँ वही आइकॉन अरे आता मेन हर एक चषकाचा एक सुपर हिरो असतो, हर एक चषकाचा एक असा खेळाडू असतो जो एकटा संघाला घेऊन चालतो. तो त्याच्या गोलंदाजीने किंवा त्याच्या बॅटिंगनेच, फलंदाजीने तो संपूर्ण टीमला जिंकवण्यामध्ये त्याचा नाही 100% तरी 30-40% मोलाचा वाटा असतो, ज्यांना आपण मॅन ऑफ द सिरीज बोलतो आणि मराठीत मालिकावीर बोलतो. तर असा कोणता खेळाडू होता हे तुम्हीच पूर्ण दिवस चषक बघत आले आहात, तर थोडासा त्यांना गाईड करा. हां, गॅस राईट आहे तुमचा. 127 रन मारून त्यांनी या चषकाचे मालिकावीर हे चषक त्यांनी पटकवलंय. सगळ्यात जास्त रन मारणारे ते एकमेव खेळाडू आहेत विजेता संघाचे आसिफ भाई, आणि ह्यांना बोलने तो लगेगा, सबसे ज्यादा रन मारे है, सगळ्यात जास्त रन ह्यांनी केले. तर हे स्वतःचं सुद्धा मनोगत व्यक्त करायला पाहिजे की त्यांना कशी वाटली आपली टुर्नामेंट, कसा वाटला आपला चषक, आपलं प्रिपरेशन, आपलं सगळं. सबसे पहले तो अल्लाह का शुक्र है कि अच्छा परफॉर्मेंस हुआ. सिर्फ मतलब मैं बॉल को देख के सिर्फ हिट कर रहा था और बॉल मिडल हो रहा था, वो सब में बड़ी बात थी बस. और टीम मेरा बहुत सपोर्ट करती है, थैंक यू. आणि ह्यांना हे जे मालिकावीरचं चषक आहे हे मी स्वतःच देतो आहे, कारण ते पण वन अँड ओनली असतात आणि मी पण वन अँड ओनली स्वराज्य प्रतिष्ठानचं आहे की जे मी विचार करतो. आणि जसं भाईची टीम सपोर्ट करते तसं मला माझे सगळे मेंबर्स, माझे सगळे मोठे भाऊ असतील, हे सगळे मला नेहमी सपोर्ट करतात आणि त्यासाठी म्हणून ही ट्रॉफी मी त्यांना देतो.
आता ज्यांनी आज आपलं संपूर्ण जे टेलिकास्ट होतं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर केलं, ते फोर्स लाईव्हचे कोणी मेंबर प्लीज मंचावर यायचं आहे. त्यांचाही खूप मोलाचा वाटा होता आपला चषक दुनियापर्यंत सगळ्यांना जगभरात पसरवण्याचा. त्यासाठी त्यांचाही सन्मान केला जाईल. हे हर्षिल आपले अंपायर्स जे दिवसभर आपले अंपायर्स कुठे आहेत? हां, जे आपले अंपायर आहेत, अंपायरांना मी विनंती करेल मंचावर येण्याची. अंपायर्स आणि ह्या दोन ज्या छोट्याशा गोड गोड ट्रॉफ्या दिसत आहेत ते म्हणजे आज आपल्या चषकामध्ये 2च जण एवढे लहान होते, ते दिवसभर बसून आपल्या सोबत राहून त्यांनीसुद्धा जो चषकाचा आनंद लुटला आहे, ह्या त्या दोघा भावांसाठी आहे, देवांश आणि विनायक. या आओ. अंपायर आणि काही विशेष लोकांचेही सुद्धा मला आभार मानायचे आहेत. त्यात आपण जितके आज मॅन ऑफ द मॅचचे जे आपण पारितोषिकं दिलेत, ते पारितोषिक आपल्याला आशिषभाई चौरसिया यांच्याकडनं होते. हे नेहमीच आपल्या प्रतिष्ठानच्या मागे असतात. गुरुबाई झाले, ओमकार वगैरे झाले, अमनबाई वगैरे, हे सगळे प्रतिष्ठानच्या मागे नेहमी सपोर्टिव्ह असतात. या सगळ्यांचं जर कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी असावी. या पण या सगळ्यांचंच मनापासून आभार. हां, आर्यन पोटेला सुद्धा मी मंचावर आमंत्रित करतो. खूप फेमस असे अंडर-19चे प्लेयर आहेत हे. आता मी जाहीर करतो, स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित स्वराज्य चषक इथे संपलाय. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. असंच सपोर्ट, प्रेम आणि मार्गदर्शन आम्हाला करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.